रामकृष्ण हरी नमस्कार. मी कार्तिकी कल्याणची गायकवाड पिसे आपल्या सगळ्यांचं अवघा रंग एक झाला या आपल्या आवडत्या भजन मालिकेमध्ये अतिशय मनापासून स्वागत करते. माऊली, लहानपणी शाळेत असताना एक सुविचार आपण नेहमी ऐकायचो, ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहित खावे. हा संत एकनाथ महाराजांचाच विचार आहे. महाराजांनी याबद्दल असं म्हटलंय की या गोष्टीचा अर्थ असा होतो की एखादी गोष्ट स्वार्थ झाला किंवा हाव लागली की ती अति होईपर्यंत आपण सोबत बाळगू नये, नाहीतर त्या गोष्टीचे अस्तित्व संपुष्टात येते. स्वार्थ ही अशीच गोष्ट आहे जिच्या आहारी गेलेला मनुष्य पूर्णपणे स्वतःचं आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त करून घेतो. ही स्वार्थपणाची भावना मनातून टाळण्यासाठी आजवर खूप संतांनी अभंग साहित्य रचले. चला तर याच अभंगांचा आपण आनंद घेऊया. सुरुवात करूया आपल्या आजच्या भजनाला. रामकृष्ण हरी. भगवंताचे कितीतरी अवतार आपण बघितलेत, भगवंतांच्या बाललीला आपण बघितल्यात. कडेकोट पहाऱ्यामध्ये कृष्णाने जन्म घेतला आणि त्याच्या बाललीला आपल्या स्मरणात राहिल्या. त्याचा लळा आपल्याला लागला, सगळ्या गोकुळाला लागला. अगदी बऱ्याच कवींनी त्याच्यावर लिहिलं सुद्धा की झरे यशोदेचा पान्हा उरी झोंबतो मिलिंद आणि त्याच्यासाठी झाले बंद दाही दिशातले छंद. पण गीत रामायणामध्ये गदी माडगुळकरांनी रामजन्माची जी कथा सांगितली ती अफलातून आहे. रामाचा जन्म होतो आणि सगळे अयोध्या नगरी त्याचा उत्सव करते. त्या उत्सवाचे प्रसंग म्हणजे राजा दशरथ आणि कौशल्या यांच्या पोटी राम जन्माला येतो आणि त्याचा उत्सव सगळे अयोध्या नगरी साजरी करते. त्याचं वर्णन गदी माडगुळकरांनी काय सुंदर केलं आहे. ते वर्णन आता आपण या गीतातून त्यांचे ऐकूया.
रामकृष्ण हरी विठुरायाला आपल्या ह्या मायबापाला भेटायला सगळेच भक्त अगदी आतुर असतात. पंढरीच्या दिशेने जाताना तो इतका तल्लीन झालेला असतो, संपूर्ण वारकरी संप्रदाय इतका तल्लीन झालेला असतो की ऊन असो, वारा असो, पाऊस असो, याचा कुठलाही शीन त्याला अजिबात जाणवत नाही.
सखा निरंतर सखा निरंतर येई गा तू माया बापा पंढरीच्या राया येई गा तू माया बापा पंढरीच्या राया तुझ विनशीन वाटे तुझ विनशीन वाटे शीण झाली काया शीण झाली काया येई गा तू माया बापा पंढरीच्या राया येई गा तू माया बापा पंढरीच्या राया पंढरीच्या राया पंढरीच्या राया. रामकृष्ण हरी. कणकाई माता आणि बोल्लोबा हे पांडुरंगाचे एकनिष्ठ वारकरी. आयुष्यभर कधीही पांडुरंगाची वारी चुकली नाही. दरवर्षी नित्यनियमाने पंढरपूरला पायी जायचे, पण काही देवाला मागत नव्हते. देवावर या सेवेचं ओझं झालं होतं. पांडुरंग परमात्मा नेहमी आल्यावर त्यांना म्हणायचा, काहीतरी मागा. बोल्लोबांकडून तर काही मागण्याची अपेक्षा नव्हतीच, परंतु एकदा कणकाई मातेला सांगितलं, तुमच्या सेवेचं माझ्यावर ओझं झालेलं आहे, तुम्ही काहीतरी मला मागा. कणकाई माता म्हणते की तुझ्या कृपेनं आम्हाला खूप चांगलं आहे, परंतु एकच चिंता आहे की आम्ही ही जी तुझी वारी करतो ही आम्ही गेल्यानंतर ही वारी बंद पडू नये, म्हणून आम्हाला एक संतती व्हावी. ऐसा पुत्र देई गोंडा ज्याचा तिही लोकी झेंडा. आणि त्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार झाला. सामान्य माणसाचा असतो जन्म आणि संतांचा असतो अवतार. संत मुळी या जगात येतात कशासाठी, तर ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीनजना. कसं असतं, माणसाला माणसाची प्रगती, कुत्र्याला वाहनाची गती आणि संतांना आपली अधोगती कधीही सहन होत नाही. म्हणून तुकोबारायांनी त्यांच्या कुळाचा उद्धार तर केलाच, परंतु अवघ्या विश्वाचा उद्धार करण्यासाठी तुकोबारायांचा अवतार झाला. ज्ञानोबाराय तर प्रतिज्ञा करतात, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिनी लोकी. ऐकूया सुंदर अशी एक रचना. उद्धरिले कुळ आपण तरला तोची एक झाला त्रैलोक्यात. उद्धरिले कुळ आपण तरला उद्धरिले कुळ आपण तरला उद्धरिले कुळ आपण तरला तोची एक झाला त्रैलोक्यात उद्धरिले कुळ आपण तरला उद्धरिले कुळ आपण तरला. त्रैलोक्यात झाले द्वैतची निमाले त्रैलोक्यात झाले द्वैतची निमाले त्रैलोक्यात झाले द्वैतची निमाले ऐसे साधियले साधन बरवे ऐसे साधियले साधना बरवे उद्धरिले कुळ आपण तरला उद्धरी
शांती मना क्रोध नाही जाणा पीळ भरे क्रोध नाही जाणा पीळ भरे उद्धरिले कुळ आपण तरला उद्धरिले कुळ आपण तरला तीळ भरी नाही चित्तासी तो माळ तीळ भरी नाही चित्तासी तो माळ तीळ भरी नाही तीळ भरी नाही चित्तासी तो माळ तीळ भरी नाही चित्तासी तो माळ तुका म्हणे जळ गंगेचे ते तुका म्हणे जळ गंगेचे ते उद्धरिले कुळ आपण तरला उद्धरिले कुळ आपण तरला तोची एक झाला त्रैलोक्यात उद्धरिले कुळ आपण तरला उद्धरिले कुळ उद्धरिले कुळ उद्धरिले कुळ आपण तरला रामकृष्ण हरी. मंडळी, एक छोटीशी गोष्ट ह्या प्रसंगी मला आठवली. एक विठोबा नगर असतं आणि त्या विठोबा नगरामध्ये सगळे कुटुंब अगदी आनंदाने नांदत असतं आणि त्या नगरामध्ये एक लाईटचा खांब असतो आणि त्या लाईटीच्या खांबावर एक चिमणी आपला संसार आनंदाने करत असते. तिलाही 2 पिल्लं झालेली असतात. या विठोबा नगराला एकदा आग लागते, कुणाची तरी नजर लागते आणि सगळ्यांचाच जीव मात्र धोक्यात येतो. धोक्यात आल्यानंतर, आग लागल्यानंतर प्रत्येक कुटुंबवासी आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी मात्र शोधाशोध करत असतो. पाणी ओतून आग विझवण्याचा प्रयत्न करत असतो. त्या लाईटीच्या खांबावर बसलेल्या त्या एवढ्याशा चिमणीलाही ते जाणवतं, अरे ही आग जर आपल्याला आटोक्यात आणायची असेल, आपल्या पिल्लांना वाचवायचं असेल तर आपणही काहीतरी मदत करायला पाहिजे. म्हणून शेजारी असलेल्या तळ्यावर जाऊन आपल्या चोचीमध्ये ती एवढंसं पाणी आणून आपल्या त्या लाईटीच्या खांबाच्या बाजूला टाकत असायची. तिथे एक मनुष्य बसलेला होता, ज्याला काही काम नव्हतं. तो तिला हिणवण्याचं काम करायचं. हे तू काय करतेस? तू वेडी आहेस का? तू मूर्ख आहेस का? तुझ्या आजच्या ह्या निष्फळ प्रयत्नानं न ही आग आटोक्यात येईल ना तुझी पिलं आज वाचणार आहे. पण ती चिमणी त्याकडे दुर्लक्ष करून सतत त्या पाण्याचा ध्यास घेऊन आपल्या पिल्लांना वाचवण्याचा प्रयत्न करत नामस्मरणाचा जयघोष ती मात्र करत होती. आणि योगायोगाने आश्चर्य झालं, ह्या विठोबा नगराची ती संकटवारी सगळी आटोक्यात आली. आटोक्यात आल्यानंतर तो जो निष्फळ मनुष्य होता तो ह्या चिमणीला शरण आला आणि तिला विचारलं, तुला वाईट नाही वाटलं का गं मी तुला एवढं हिणवलं? मी तुला इतकं हिणवून तुला वारंवार सांगत होतो की तुझे हे फळं सगळे निष्फळ आहे. अशी कुठली शक्ती होती, अशी कुठली प्रेरणा होती ज्या प्रेरणेने तू इतकं अखंड काम चालू ठेवलं, इतकं छान नामस्मरण आणि तुझं काम हे अखंडपणे चालू ठेवलं? त्यावेळेस त्या चिमणीने जे उत्तर दिलं ते आपल्याला ह्या
पुढील गीतामध्ये भजनामध्ये ऐकायला मिळेल असं मला वाटतं. ती चिमणी त्या निष्फळ माणसाला म्हणते की नामस्मरणाचं महत्त्व तुला काय माहिती आणि सतत अखंड केलेलं काम तुला काय माहिती. तर तू जेव्हा मला हिनवत होता त्यावेळेस माझ्या मनामध्ये एकच प्रश्न होता की जेव्हा केव्हा ह्या विठोबा नगराचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तुझं नाव मात्र हे आग लावणाऱ्यांमध्ये असेल आणि माझं नाव मात्र आग विझवणाऱ्यांमध्ये असेल. तर ऐकूया, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. घेई 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 माझे वाचे हो, घेई 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 माझे वाचे हो, घेई 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 माझे वाचे गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. घेई 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 माझे वाचे हो, घेई 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 माझे वाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख. घेई 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 माझे वाचे हो, घेई 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 माझे वाचे. तुम्ही आई का रे कान, तुम्ही आई का रे कान, तुम्ही आई का रे कान, तुम्ही आई का रे कान. माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, विठोबाचे गुण, विठोबाचे गुण, विठोबाचे गुण. घेई 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 माझे वाचे हो, घेई 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 माझे वाचे. मना तेथे धाव घेई, मना तेथे धाव घेई, मना तेथे धाव घेई. आ आ मना तेथे धाव घेई. राहे विठोबाचे पायी, राहे विठोबाचे पायी, राहे विठोबाचे पायी. घेई 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 माझे वाचे हो, घेई 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 माझे वाचे. तुका म्हणे जीवा
केशवा नको सोडूया सोडूया केशवा नको सोडू या केशवा घेई 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 माझे वाचे घेई 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 माझे वाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे घेई 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 माझे वाचे घेई 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 माझे वाचे माझे वाचे माझे वाचे अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला. रामकृष्ण तुकोबरा एका ठिकाणी वर्णन करता साधावया भक्ती काज नाही लाज धरीतसे ऐसी असी शरण जावे शक्तीची वेजो वंचित किंवा संताची सुख झाली या देवा म्हणून या सेवा करी त्यांची तेथे माझा काय कोणतो विचार वर्णावया पार भवसिंधू. अशा अनेक भक्तांची जगाच्या मालकाने नाना प्रकारची कामे केली. संत श्रेष्ठ श्री जनाबाईंची भगवंताने अनेक नाना पद्धतीची कामे केली. जनाबाई महाराजांना शेण गोळा करू लागायचे, गोवऱ्या थापू लागायचे, दळण दळू लागायचे, दळण कांडू लागायचे. अहो इतक्या अत्युच्च पद्धतीची जगाच्या मालकाने जनाबाईची कामे करावी. जनाबाई महाराज एकदा आंघोळीसाठी बैसल्या आणि विसनासाठी पाणी नव्हतं. अतिशय कडाक्याचं तापलेलं पाणी होतं. आंघोळ करायला बसल्या होत्या, पण विसनासाठी थंड पाणी नसल्या कारणाने जनाबाईने जगाच्या मालकाला आरोळी मारली आणि जगाच्या मालकाने हातामध्ये पाणी घेऊन यावं. जनी बैसली नाह्याला पाणी नाही विसनाला अशी अनेक नाना पद्धतीची जगाच्या मालकाने जनाबाईंची कामे केली. हाती घेऊन या लोणी डोही चोळी चक्र पाणी. पहाटचा प्रसंग माझ्या जनाबाईच्या जीवनामध्ये समोर जातं घेतलंय, जातेला खुंटवा रवलाय. एका हातामध्ये दाणे घेते आणि त्या जात्याच्या मुखामध्ये भरते. जात्याच्या मुखी घालते ग मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला काय नाही उणे. सुंदर ओव्यांची रचना चालू आहे. भगवंत जनाबाईला दळण दळू लागताय. अचानक माझ्या जनाबाई महाराजांना झोप लागली. निद्रास्त अवस्था आली. झोपी गेल्या जनाबाई महाराज. रात्रभर माझा जगाचा मालक सावळा श्रीहरी जनाबाईच्या घरी दळण दळतोय. दळण दळण्याचं काम चालू आहे. सुंदर ओव्यांचा आनंद दळण दळत असताना येतोय. ओव्या गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात दळण दळिले सख्या श्रीहरीने. जगाच्या मालकाने माझ्या जनाबाईची चेष्टा करण्याचे ठरवले आणि आपला पितांबर आणि गळ्यामध्ये असलेला जो सोन्याचे अलंकार आहे ते जनाबाईच्या घरामध्ये सोडले आणि निघून गेले जगाचे मालक. पहाट झाली. पंढरपूरमधल्या सर्व वारकरी लोकांच्या कानावरती टाळ मृदुंगाचा आवाज येऊ लागला. प्रत्येकजण उठलाय, रावळाच्या दिशेने निघालाय. काकडा आरतीला जावं. बाडवे काकडा आरतीला आले. जगाच्या मालकाच्या समोर उभे राहिले आणि समोर उभे राहिल्याच्या नंतर जगाच्या मालकाचं अंगावरचे एक एक वस्त्र खाली काढत होते. जगाच्या मालकाला आंघोळ घालायची, स्नान घालायचे, आता काकडा आरती करायची, मुखारे विंद्याला लोण्याचा गोळा लावायचा आहे. आणि एका गृहस्थाच्या लक्षात आलं
जगाच्या मालकाचा पितांबर आभूषण चोरीला गेले म्हणे. देवाच्या गळ्यामध्ये आभूषणही नाही, अलंकारही नाही, कमराला पितांबरही नाही. जगाच्या मालकाचा पितांबर गेला कुठे? नित्यनेमाने माझ्या जनाबाईचा नित्यनेम होता, देह जाऊ अथवा राहू, पांडुरंगी दृढ भाऊ. रोजच्या काकडा आरतीला माझी जगाची मालकीन माझी जनाबाई त्या काकडा आरतीला उपस्थित राहायचे. पण आजच्या असा प्रकार घडला की जगाच्या मालकाने जनाबाईला निद्रेतच ठेवलं. सर्व लोकांनी गृहीत धरलं जनीने देवाची चोरी केली. सर्व लोकांचा मेळा जनाबाईच्या कोपीकडे निघाला. जनाबाईच्या कोपीला ताटीची लावलेलं जे दार होतं ते दार दनदिशी लोटून दिलं. आतमध्ये प्रवेश केला. जनाबाई महाराज जात्यावरती निद्रास्थ अवस्थेमध्ये झोपलाय. एक बडवा जवळ आला आणि सांगितलं, जने तू देवाची चोरी केलीस? म्हणे मी नाही केली चोरी. एक शिष्ट व्यक्ती बाजूला आला आणि म्हटला, अरे घ्या जनीची जडती. नाही नाही म्हणते, देवाची चोरी करते. जडती घेतली. जगाच्या मालकाने चेष्टाच करायची ठरवली होती. ज्या अंतकरणाने देवाने आभूषणं ठेवली होती त्या ठिकाणी सापडले. जनाबाई महाराजांनी आपल्या घरामध्ये आभूषणं बघितले आणि डोक्यामध्ये संकल्पना आली, ही गोष्ट या विटेवरच्या काळ्यानीच केली असली पाहिजे. निश्चितपणाने हा कावा, हा डाव त्या विटेवरच्या काळ्याचाच असला पाहिजे. जगाच्या मालकाला शिव्या देते. स्मित हास्य केलं. अंतकरणामधून दया शांततेने स्थिर झाले. सर्व लोकांनी जनाबाईचे हात धरले, आपल्या कोपीच्या बाहेर नेलं आणि चंद्रभागेमध्ये एक सूळ उभा करण्यात आला. अरे देवाची चोरी करते, हिला सुळावरती दिलं पाहिजे. जनाबाई महाराजांना सुळावरती देण्याची शिक्षा ठुठवली. आणि पूर्व काळापासून आलेली एक परंपरा आहे, ज्या माणसाला सुळावरती द्यायचे, ज्याला अंतकाळामध्ये मारून टाकायचे, काहीतरी शिक्षा द्यायची, त्याला शेवटची इच्छा विचारण्याची आपल्याकडे एक पद्धत आहे. त्या पद्धतीने संत जनाबाई महाराजांना विचारलं, जना तुझी शेवटची इच्छा काय आहे? जनाबाई महाराजांनी एकच मागावं, ऐका माझी शेवटची इच्छा त्या काळ्या, त्या सावळ्या, त्या सुंदर विठ्ठलाचं दर्शन घेण्याची माझी इच्छा आहे. जनाबाईची इच्छा मान्य झाली. रावळामध्ये जनाबाईला नेण्यात आलं आणि नेल्याच्या नंतर वीज ज्या पद्धतीने कडकडते ना मायबाप, त्या पद्धतीने माझ्या जनाबाई महाराज जगाच्या मालकावरती कडकडल्या आणि शिव्या द्यायला चालू केल्या. अरे विठ्या, अरे विठ्या, मुळ मायेच्या कारट्या, तुझी रांड रंडकी झाली, जलमसुडा सावित्री हाती, तुझे गेले रे मडे, तुला पाहुनी काळ रडे, उभी राहुनी अंगणी, शिव्या देत दासी जणी. ऐकूया याच पद्धतीचा अजून एक संत जनाबाई महाराजांचा अभंग. माळ पदक विठ्ठल विसरला भक्ता घरी, माळ पदक विठ्ठल विसरला भक्ता घरी, आला आळजणीवरी केली पदकाची चोरी, आला आळजणीवरी. माळ पदक विठ्ठल, माळ पदक विठ्ठल. चंद्रभागेच्या तीराला सुळतयांनी रोविला, सुळतयांनी रोविला. चंद्रभागेच्या तीराला सुळतयांनी रोविला, दंड काढण्याला विला, दंड काढण्याला विला. जनी जाई सुळावरी केली पदकाची चोरी, आला आळजणीवरी. माळ पदक विठ्ठल विसरला भक्ता घरी, आला आळजणीवरी केली पदकाची चोरी, आला आळजणीवरी. माळ पदक विठ्ठल.
विसरला भक्ता घरी आला आळजणीवरी केली पदकाची चोरी आला आळजणीवरी माळ पदक विठ्ठल तोच धावला संकटी पांडुरंग जग जेठी तोच धावला संकटी पांडुरंग जग जेठी झाले पाणी सुळाचे ग झाले पाणी सुळाचे ग झाले पाणी सुळाचे ग धन्य जनी धन्य हरी धन्य जनी धन्य हरी केली पदकाची चोरी आला आळजणीवरी माळ पदक विठ्ठल विसरला भक्ता घरी माळ पदक विठ्ठल माळ पदक विठ्ठल विसरला भक्ता घरी आला आळजणीवरी केली पदकाची चोरी आला आळजणीवरी माळ पदक विठ्ठल माळ पदक विठ्ठल माळ पदक विठ्ठल स्वार्थाच्या पायरीवर ऱ्हासाचे घर असते. याच स्वार्थाचे आपल्यासमोर असंख्य उदाहरणं घडत असतात. स्वार्थीपणाच्या लोभातून निर्माण झालेली ही भावना एक दिवस स्वतःच्या अस्तित्वाचं कर्तृत्वाचा नाश होण्यास कारण बनते. चला तर माऊली, याच विचारांवर आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला.